नमस्कार मित्रांनो, कोकणात आलो आहे आणि लाकडं उचलायची कामं केलेली आहेत आम्ही. अंगावरती घाण बघू शकता, आमची म्हातारी तिकडे हसते. शिमग्यासाठी आलो आहे. सगळ्यांना माहिती आहे आता शिमगा हा सण मोठा आहे कोकणातला. काही ठिकाणी फक्त शिमग्याचा अर्थ म्हणजे होळी, कोकणातल्या काही भागामध्ये म्हणजे मालवणच्या इथे. आणि आपल्याकडे होळी पण मोठी आणि त्याच्यानंतर पालखी सण हा मोठा असतो. तर या सीझनमध्ये गोमूचा नाच, तमाशा असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. त्यापैकी गोमूच्या नाचामध्ये कोकणातलं एक ऐतिहासिक गाणं आणि माझ्या ज्या वेरवली गावात रचलेलं गाणं आम्हाला एक चांगलं आमचं कॉंग्रॅच्युलेशन्स करण्यासारखी गोष्ट म्हणजे आमच्या वेरवलीमध्ये रेल्वे स्टेशन आहे. तर त्याच्यावरतून एक गाणं कोणीतरी पूर्वी रचलेलं. ते असं आहे की वेरवलीचा डोंगर फोडून बोलते रेल टाकली, सरकाराने बोलते रेल टाकली, सरकाराने रेल टाकली, सरकाराने बोलते आगीन गाडी सुरू केली, बोलते आगीन गाडी सुरू केली, आगीन गाडी सुरू केली, थेट कुर्ल्याला खेचीत नेली, थेट कुर्ल्याला खेचीत नेली. कुर्लेकर्णी पाच बहिणी जशा नाटकातल्या, बाहुल्या जशा नाटकातल्या, बाहुल्या. वेरवलीचा डोंगर फोडून बोलते रेल टाकली, सरकाराने बोलते रेल टाकली, सरकाराने. आणि ह्या गाण्याबरोबर आपली एक सुंदरशी गोमू नाचत असते. तो एक मुलगा असतो, त्याला मग तशा पद्धतीने नटवून सजवून गोमू बनवली जाते. आता कोकणातील मुलं आहेत तर तुम्हाला माहिती असेल, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी ते भाग्य आलं आहे. माझ्यासुद्धा आलं आहे. एखादा जर माझा व्हिडिओ भेटला तर तुम्ही नक्की पोस्ट करेन. येवा कोकण आपलंच असो.